एक पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे? पर्याय आहे एक शहरात, दोन गुहेत, तीन शेतात, चार घरात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुहेत. प्रश्न क्रमांक 2 खनिज मिठाला आपण काय म्हणतो? पर्याय आहेत एक मोठे मीठ, दोन काळे मीठ, तीन सैंधव मीठ, चार बारीक मीठ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सैंधव मीठ. प्रश्न क्रमांक 3 आदी मानवाने कोणाला झाडाच्या बुंध्यापाशी चढताना बघितलं? एक हरिण, दोन वाघ, तीन हत्ती, चार चित्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरिण. प्रश्न क्रमांक 4 माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? पर्याय आहे एक माठात, दोन खड्ड्यात, तीन ओंजळीत, चार भांड्यात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खड्ड्यात. प्रश्न क्रमांक 5 निमंत्रण पत्रिका कशासाठी देतात? पर्याय आहे एक कार्यक्रमाला येण्यासाठी, दोन सहज, तीन आठवणीसाठी, चार जाण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्यक्रमाला येण्यासाठी. प्रश्न क्रमांक 6 विद्यार्थ्यांनी कोणाला निमंत्रण दिले? एक गावकरी, दोन मुख्याध्यापक, तीन शेतकरी, चार पालक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गावकरी. प्रश्न क्रमांक 7 कोणत्या उपक्रमांतर्गत प्रदर्शन आयोजन केले होते? पर्याय आहेत एक मुलांचा दिवस, दोन हसत खेळत, तीन प्रदर्शन, चार सवंगडी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुलांचा दिवस. प्रश्न क्रमांक 8 प्रदर्शन कुठे भरणार होते? पर्याय आहेत एक आळंदी, दोन अहमदनगर, तीन पुणे, चार सातारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाळंदूर. प्रश्न क्रमांक 9 प्रदर्शनात कशाचे प्रात्यक्षिक दाखवणार होते? पर्याय आहेत एक कलाकुसरीच्या वस्तू, दोन मातकाम, तीन कागदकाम, चार भरतकाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलाकुसरीच्या वस्तू. प्रश्न क्रमांक 10 पाळंदूर भागात प्रदर्शन या शब्दासाठी कोणता शब्द वापरतात? पर्याय आहेत एक प्रदर्शनी, दोन छायाचित्रे, तीन क्षणचित्रे, चार स्मरणिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रदर्शनी.